हाय हॅलो नमस्कार. मी सुनंदा जोशी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर सध्या थोडे दिवस काही व्हिडिओ येऊ शकला नाही. याचं कारण असं की आम्ही एका कामामध्ये थोडं बिझी होतो. जसं आपण प्रत्येक जण गावाकडून सिटी लेवलला राहायला येतो आणि खूप सारे स्वप्न बघतो. त्यातलंच एक स्वप्न म्हणजे स्वतःचं हक्काचं असं घर. हेच स्वप्न आज आम्ही पूर्ण केलेलं आहे आणि म्हणजेच आम्हाला आमच्या हक्काच्या घराचं पोझिशन मिळालेलं आहे. तोच आनंदाचा क्षण आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यात छोटे-छोटे क्लिप्स मी घेतलेल्या आहेत, शूट केलेल्या आहेत. त्या आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आजचा व्हिडिओ खूप खास आहे आमच्यासाठी आणि आय होप तुम्हालाही हा व्हिडिओ खूप आवडेल. तर 2021 साली डिसेंबरमध्येच आम्ही घर अंडर कन्स्ट्रक्शन घर बुक केलं होतं आणि 2023 डिसेंबरला आम्हाला पोझिशन मिळालेलं आहे. पोझिशन मिळून एक 2 ते 3 दिवस होऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर मी हा व्हिडिओ शूट करते. पण त्यावेळेच्या छोट्या-छोट्या क्लिप्स ज्या होत्या त्या मी शूट केलेल्या आहेत आणि आमचं घर कसं आहे ते देखील मी थोडंफार शूट केलेलं आहे. म्हणजेच आज घराची ना सिंपल अशी एक टूर पण मी तुमच्यासोबत शेअर करेनच. तर चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया जास्त वेळ न घालवता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि मेक शुअर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमचं घर कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. ह्या ज्या काही क्लिप्स आहेत ह्या आहेत आम्ही जेव्हा सेल्स ऑफिसला पोझिशन घेण्यासाठी गेलो होतो त्या दिवशीचा. सो इथं आम्ही वेट करत होतो आणि त्यानंतर मग डॉक्युमेंटेशनचं काही वर्क होतं ते आम्ही सिग्नेचर करून कंप्लीट केलं. सो इथं मिस्टर सिग्नेचर करत होते आणि त्यानंतर मग मलाही सिग्नेचर करायच्या होत्या कारण घर दोघांच्या नावावरती होतं. ह्या फॉर्मॅलिटीज सगळ्या कंप्लीट करायच्या होत्या त्यामुळे आम्ही पहिल्यांदा सेल्स ऑफिसला व्हिजिट केलं आणि तिथं नंतर मग आम्हाला की देखील देणार होते त्या की देखील आम्हाला कलेक्ट करायच्या होत्या. सो इथं आता मी सिग्नेचर्स करत होते. सो मी पहिल्यांदा ना मुलीला बाजूला बसवलं आणि नंतर मग पुढं कंटिन्यू केलं साईन करायचं. सो साईन करून आम्ही की घेऊन गेलो होतो. सो आता व्हिडिओमध्ये जे काही तुम्ही क्लिप्स बघितल्या त्या आम्ही सेल्स ऑफिसमध्ये गेल्यानंतर शूट केल्या होत्या. काही डॉक्युमेंटेशनचं काम चालू होतं तेच करून आलो आम्ही आणि त्यानंतर मग आम्हाला आमच्या घराच्या फ्लॅटच्या किल्ल्या दिल्या गेल्या. सो सगळ्या चाव्या घेऊन आम्ही फ्लॅटवरती गेलो होतो. पण होम टूर द्यायचं म्हटलं तर थोडा प्रकाश नव्हता जास्त कारण अंधार होत आलेला. त्यामुळे आम्ही त्या दिवशी शूट केलं नाही आणि आता जो काही इथून पुढचा तुम्ही जो व्हिडिओ बघाल जो फ्लॅटची टूर दिलेली आहे तो आम्ही दुसऱ्या दिवशी शूट केलेला आहे. सो आता व्हिडिओ बघून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग आता आपण होम टूरला सुरुवात करूया. सो फायनली आम्ही आता आपल्या हॉलमध्ये एंटर करणार आहोत. सो इथून चालू होते आपल्या घराची एंट्रन्स. हा आहे आपला मेन डोअर. मेन डोअरपासून एंट्री होते आणि मेन डोअरमधून गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा येतो तो म्हणजे लिव्हिंग रूम आपला. सो लिव्हिंग रूम म्हणजेच आपला हॉल आहे 14x10चा हॉल दिलेला आहे अशा पद्धतीनं. सो खूप स्पेसियस वाटतो कारण आता फर्निचर नाही आहे त्यामुळं आणि हॉलला लागूनच इथं त्याने गॅलरी देखील दिलेली आहे. गॅलरी पण खूप स्पेसियस आहे आणि हा जो आहे हा गॅलरीतून दिसणारा खूप छान असा व्ह्यू आहे. या व्ह्यूसाठी मी इथं घर घ्यायचं ठरवलं होतं आणि गॅलरीमधून बाहेर आल्यानंतर हॉलच्या बाजूलाच तिथं आपल्याला डायनिंग स्पेस देखील दिलेला आहे. सो तो एंट्रन्सच्या अपोजिट साईडला करेक्टली इथं आपल्याला दिलेला आहे हा डायनिंग एरिया आहे आणि डायनिंग एरियामधून डिरेक्टली आपण आत गेलं की मग आपल्या इथं किचन. सो किचनसाठी हा जो मोकळा जागा आहे हा दिलेला फ्रीजसाठी आणि बाकी मग हा आपला किचनचा स्पेस आहे जो की काउंटर टॉप वगैरे दिलेला आहे आणि त्यालाच अटॅच अशी ड्राय बाल्कनी देखील दिलेली आहे. ड्राय बाल्कनी पण खूप छान अशी स्पेसियस आहे. हवं तेवढं साहित्य आपण तिथं ठेवू शकतो इतका स्पेस त्यांनी दिलेला आहे. सो सिंपल अशी ड्राय बाल्कनी आहे आणि ड्राय बाल्कनीमधून देखील व्ह्यू खूप छान येतो. सो अशा पद्धतीनं ड्राय बाल्कनीमधून बाहेर आल्यानंतर डायनिंग एरियामधून पुढं थोडंसं गेलं. सो अशा पद्धतीनं थोडं आपण पुढं आलो ना मग इथं आपल्याला बेडरूममध्ये जाण्याची वाट आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा इथं उजव्या साईडला तुम्ही बघत असाल तर हे आहे कॉमन बाथरूम आणि त्याच्या अपोजिट साईडलाच आपली पहिली रूम येते. सो ही रूम आहे ही आहे स्टडी रूम म्हणू शकतो किंवा चिल्ड्रन रूम म्हणू शकतो. सो ही थोडी याचा स्पेस थोडा कमी आहे.
सो इथं अशी विंडो दिलेली आहे आणि विंडोतून जर पाहिलं तर सेम व्ह्यू दिसतो जो हॉलच्या बाल्कनीमधून दिसतो तोच. सो अशा पद्धतीनं ही आहे आपली पहिली बेडरूम. आणि ह्या बेडरूममध्ये वॉर्डरोबसाठी देखील स्पेस दिलेला आहे. खूप छान असा स्पेस वॉर्डरोबसाठी दिलेला आहे. आणि या रूममधून बाहेर पडलं की लगेचच उजव्या साईडला लागते मास्टर बेडरूम. सो ही आहे आपली मास्टर बेडरूमची एंट्री. सो अशा पद्धतीनं आपण इथे एंटर करतोय. 10 बाय 10ची मास्टर बेडरूम आहे, जो की बाकीचा स्पेस सोडून वॉर्डरोबचा आणि जे अटॅच बाथरूम आहे त्याचा स्पेस सोडून. सो हा वॉर्डरोबचा स्पेस आहे. आणि हे इथं आहे हे आपलं अटॅच बाथरूम आणि टॉयलेट आहे. आणि बेडरूम आहे ना, मास्टर बेडरूम आहे त्याला अटॅच अशी गॅलरी देखील दिलेली आहे. सो ही आहे गॅलरीमधली एंट्री. सगळीकडे स्लायडिंग विंडो जास्त दिलेल्या आहेत, सगळ्या ज्या बाल्कनी आहेत त्याच्यासाठी. सो अशा पद्धतीनं 10 बाय 4ची ही बाल्कनी दिलेली आहे बेडरूमसाठीची. आणि बेडरूममधून पण खूप छान असा हा व्ह्यू दिसतो, खूप छान हिरवळ दिसून येते आपल्याला. आणि इथं आपली घराची टूर कंप्लीट होते. घर कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही माझी मुलगी, आमचं बघून आपणही इथं व्हिडिओ शूट करत होती, तर थोडंसं आम्ही हे देखील कॅप्चर केलं, थोडेच फन म्हणून. तर अशा पद्धतीनं आहे आमचं 2 BHK फ्लॅट. पुण्यामधलं पहिलं हक्काचं असं आमचं घर आम्ही घेतलेलं आहे. आणि त्याची छोटीशी टूरही मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आता जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघाल तोपर्यंत फर्निशिंगचं पण काम चालू झालेलं असेल. थोडंफार फर्निचरचं काम करायचं आहे, ते पण चालू झालेलं असेल. आता अनफर्निश्ड फ्लॅट तुम्ही बघितलेला आहे आणि येत्या काही दिवसातच मी तुमच्यासोबत फर्निचर केल्यानंतर तो फ्लॅट कसा दिसतोय तेही तुमच्यासोबत शेअर करेनच. सो अशा पद्धतीनं आमचं छोटंसं असं घर आम्हाला मिळालेलं आहे आणि लवकरच आम्ही तिथं जाऊन राहायला लागू. सो आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.